बातमीपत्राला सुरुवात करूया। एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईला न्यायालयाच्या निर्देशामुळे मोठा धक्का बसलाय। हॉटेलचे परवाने रद्द करण्याची एफडीएची कारवाई मागे घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत। तसंच मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये खरं तर स्वच्छता असल्याचा दावा एफडीएनं केला होता आणि त्यावरही कोर्टानं सवाल उपस्थित केलाय। पाहूया। एफडीए कडून सरकारी कॅन्टीनची झाडाझडती। मंत्रालय विधान भवनाच्या कॅन्टीनची पाहणी। शुक्रवारी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये हे चित्र होतं। कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती। अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजेच एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आणि वकिलांच्या पथकानं राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयातील कॅन्टीनची पाहणी केली। दुपारच्या सुमारास एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये धडक दिली। कॅन्टीनमधील भांडी, शिजवलेलं अन्न, ठेवलेली भांडी, फ्रीजची पाहणी तसंच इथल्या स्वच्छतेची पाहणी करण्यात आली। तसंच भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणारा चाकू आणि सुयांचीही तपासणी या पथकानं केली। कॅन्टीनमधील स्थितीचे व्हिडिओही काढण्यात आले। स्वच्छतेच्या बाबतीत आता आम्हाला जितकं शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे, परंतु एफडीएच्या नियमांतर्गत ते बसतं किंवा नाही बसतं याची शहानिशा अधिकारी आणि जे वकील आहेत ते स्वतः करणार आहेत। ही स्वच्छता ही सरकारी आणि निमसरकारी ज्या आस्थापना आहेत तिथं आहे का याची तपासणी करण्यासाठी आज हे पथक या ठिकाणी आलेलं आहे। त्यांच्या मार्फत तपासणी केली जाते आहे। अगदी भांडी कुंडी असतील किंवा पिण्याचे पाणी असेल, अन्न असेल, हे सगळं झाकलेलं आहे किंवा नाही हे सगळं बघितलं जात आहे। स्वच्छता राखली जाते किंवा हे नाही हे बघितलं जात आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर अचानक मंत्रालयाच्या या कॅन्टीनमध्ये आज हे पथक धडकलेलं आहे। विशेष म्हणजे एफडीए आणि वकिलांच्या या पाहणी दरम्यान सर्व अन्नपदार्थ झाकून ठेवण्यात आल्याचं, कर्मचारीही डोक्यावर टोपी, हातात मोजे अशा स्थितीत दिसून आलेत। कॅन्टीनमधील कर्मचारी साफसफाईही करताना दिसून आले। एफडीएच्या कारवाईच्या धसक्यानंतर मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये स्वच्छता करण्यात आली का असा सवाल उपस्थित होतोय। आता पण मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये आलेलो आहे। इथे अन्न झाकलेलं आहे, चमचे व्यवस्थित स्वच्छ आहे, त्यांची कॅन्टीन व्यवस्थित जी अन्न शिजवलं जातं त्या ठिकाणी स्वच्छता आढळून आलेली आहे। सगळं अन्न झाकलेलं आपल्याला दिसतंय आणि जे सगळे सरकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित जेवण करताना आपल्याला दिसत आहेत। पाण्याचे ग्लास असोत किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित असल्याचं दिसत आहे। मंत्रालयातील कॅन्टीनची पाहणी केल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा वळवला तो विधान भवनातील कॅन्टीनकडे। या कॅन्टीनमधील पदार्थांची आणि स्वच्छतेची पाहणी करण्यात आली। एफडीएनं गेल्या काही दिवसात कारवाईचा धडाका लावलाय। अस्वच्छ वातावरण, नियमांचं उल्लंघन यामुळे एफडीएनं अनेक खासगी आणि काही सरकारी कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला। मुंबई महापालिकेतील कॅन्टीनसह सीसीआय, एमआयजी क्लबसह 5 मोठ्या क्लबचे परवाने एफडीएनं निलंबित केले होते। दरम्यान एफडीएनं नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना निलंबित केल्याच्या मुद्द्याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली। यावर सरकारी कॅन्टीनची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। त्यावर एफडीएनं शुक्रवारी अहवाल सादर केला। त्यावरील सुनावणीत केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई करून चालणार नाही, कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं। या सुनावणीत मंत्रालयाचं कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला। सरकारी वकिलांच्या या दाव्यावर सवाल करत हायकोर्टानं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी वकिलांच्या टीमसह मंत्रालयाच्या कॅन्टीनची फेर तपासणी करावी तसंच व्हिडिओग्राफीही करावी असे आदेश दिले। त्यानंतर या पथकानं मंत्रालयातील कॅन्टीनची तपासणी केली। याबाबतचा अहवाल कोर्टाकडे सादर करण्यात आलाय। एफडीएनं दिलेल्या 98% स्वच्छतेच्या अहवालावर न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले। ड्रेनेजच्या जाळ्या उघड्या, बेसिन परिसर अस्वच्छ, फ्रीजमध्ये अस्वच्छता आणि जमिनीवर साचलेले घाणेरडं पाणी दिसल्याचं या पाहणीत आढळून आलंय। एका केळ्यावर काळा डाग असला तर कारवाई करता, पण मंत्रालयातील गंभीर त्रुटींवर काय असा सवाल कोर्टानं एफडीएला केलाय।
एफडीएने एक गोष्ट नमूद केली ती म्हणजे जे काही प्रायव्हेट हॉटेल्स आहेत ज्यांचे परवाने रद्द केलेले आहेत ते मागे घ्या आणि त्यांना शोकॉज नोटीस किंवा इम्प्रूव्हमेंट नोटीस द्या. त्याचसोबत एफडीएच्या आयुक्तांना कोर्टाने असे निर्देश दिले आहेत की हे जे रिपोर्ट्स आहेत, हे जे अहवाल आहेत, ते सर्व अहवाल खासगी असतील किंवा सरकारी आस्थापनांचे अहवाल असतील ते आता तपासून घ्या आणि पुढच्या बुधवारी आता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. तुकाराम मुंढेंनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर एफडीए विभाग खऱ्या अर्थानं ऍक्टिव्ह झालाय. नागरिकांना स्वच्छ आणि चांगले अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अनेक हॉटेल्स, उपाहारगृह आणि कॅन्टीनची एफडीए कडून झाडाझडती घेण्यात येते. मात्र याच वेळी खासगी आणि सरकारी आस्थापनांमध्ये भेदाभेद होऊ नये, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सर्वांवरच कारवाई होण्याची गरज आहे. संकेत वरकसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.